मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारामध्ये असलेल्या नंदादीप लॉजिंग इथे सुरू असणाऱ्या कुंटण खाण्यावरती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकानं छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत देह व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 20 जानेवारी रोजी सकाळी श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील चिंचोली गावाच्या शिवारामध्ये असलेल्या नंदादीप लॉजिंगमध्ये अज्ञात इसम आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचं आमिष दाखवून देह व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत आहे. लॉजिंगच्या खोल्यामध्ये कुंटणखाना चालवला जातोय. दरम्यान माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सूचना देऊन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मदतीनं तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नंदादीप लॉजिंगवरती एका खासगी इसमास बनावट ग्राहक म्हणून पाठवला. लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पंचांच्या समक्ष छापा टाकण्यात आला. छाप्याच्या वेळी हॉटेलमधील काउंटरवरती असलेल्या इसमानं आपलं नाव अमोल रामचरण अहिरवार असं सांगितलंय आणि आपण हॉटेल मॅनेजर असल्याची कबुली त्यानं दिली. मात्र हॉटेल मालकाचं नाव सांगण्यास त्यानं नकार दिला. पथकानं लॉजिंगची तपासणी केली असता तिथे एक महिला आढळून आली आहे. चौकशीमध्ये सदर महिला ही पश्चिम बंगाल राज्यामधील असून हॉटेलचा मालक आणि मॅनेजर यांच्या माध्यमामधनं तिच्याकडनं देह व्यवसाय करून घेतला जात आहे अशी माहिती तिनं दिली. ग्राहकांकडनं घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम तिला दिली जात असल्याचं देखील तिनं म्हटलं. पोलिसांनी सदर महिलेची सुरक्षितपणे सुटका केली आहे. या प्रकरणी हवालदार सतीश पठारे यांच्या फिर्यादीवरनं हॉटेल मॅनेजर अमोल रामचरण अहिरवार आणि अनोळखी हॉटेल चालक आणि मालक यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करतायत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयामधील तसेच राहुरी पोलीस स्टेशन अधिकारी आणि अंमलदार यामध्ये सहभागी होते. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.